गेल्या 2 दिवसापूर्वी राज्यातल्या सगळ्या अंधन शाळा, पुढ्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद होत्या आणि हे सगळं एकीचं बळ आहे. म्हणजे जर सगळे शिक्षक, सगळे संस्थापक एक झाले तर चांगला निर्णय होऊ शकतो. हे 2 दिवसाच्या आंदोलनापूर्वी सिद्ध झाले. गेल्या अनेक वर्षापासून टप्पावाढीचा विषय होता. गेल्याच वर्षी 14 ऑक्टोबर 2024ला शासनाने निर्णय घेतला, परंतु तरतूद केली नाही आणि त्या तरतुदी होण्यासाठी गेल्या 2 दिवसापूर्वी राज्यातलं आंदोलन पुकारलं गेलं आणि त्याला आम्हाला यश मिळालं. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांनी चांगली भूमिका घेतली आणि न्याय देण्याचा आम्हाला प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळे पक्ष, राजकीय नेते सहभागी झाले, त्यांनी पाठिंबा दिला आणि त्यामुळं शासनाला निर्णय घ्यायला भाग पडलेला आहे. शासनाला माझी एवढीच विनंती आहे की जो आपण निर्णय घेतलेला आहे ते तातडीनं 18 तारखेपर्यंत त्याची कार्यवाही व्हावी, अन्यथा परत आम्हाला आंदोलनाला भाग पडू नये हीच आपल्या माध्यमातून विनंती. सर, जवळपास आझाद मैदानावरील आंदोलन मोडीच निघालं होतं, पण तुम्ही 8 आणि 9 जुलैला जे सगळ्या राज्यातल्या शाळा बंद करून आझाद मैदानावर या अशी आवाहन केले, त्याला राज्यातील शिक्षकांनी प्रतिसाद देऊन हजारोच्या संख्येने आझाद मैदानावर शिक्षक आले आणि तुम्ही जे पुकारलेले बंद यशस्वी झाला, त्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? आणि तेच सांगितलं की कोणतेही शासन असू दे आंदोलन मोडीत काढतंच, परंतु आम्ही त्या ठिकाणावर ते टिकवून म्हणजे तळ ठोकून राहिलो. आम्ही मागं हटलो नाही आणि निराश पण झालो नाही. कारण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पूर्ण मागण्या सादर झाल्या आणि त्या पूर्ण मागणीमध्ये टप्पावाढीसाठी 1 रुपया देखील तरतूद करण्यात आली नव्हती. राज्यातील हजारो शिक्षक नाराज झाले, परंतु आम्ही नाराज झालो नाही. कारण यातूनच आम्हाला नवीन कल्पना सुचल्या आणि शाळा बंदचा निर्णय घेतला आणि त्याला प्रतिसाद राज्यातील सर्व शिक्षकांनी दिला. याला सगळ्यांचं मी पहिल्यांदा संस्थापकांचा आभार मानतो की त्यांनी शाळा बंद ठेवल्या. गेल्या 2 दिवसापूर्वी राज्यातल्या सगळ्या अंधन शाळा, पुढ्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद होत्या आणि हे सगळं एकीचं बळ आहे. म्हणजे जर सगळे शिक्षक, सगळे संस्थापक एक झाले तर चांगला निर्णय होऊ शकतो. हे 2 दिवसाच्या आंदोलनापूर्वी सिद्ध झाले. गेल्या अनेक वर्षापासून टप्पावाढीचा विषय होता. गेल्याच वर्षी 14 ऑक्टोबर 2024ला शासनाने निर्णय घेतला, परंतु तरतूद केली नाही आणि त्या तरतुदी होण्यासाठी गेल्या 2 दिवसापूर्वी राज्यातलं आंदोलन पुकारलं गेलं आणि त्याला आम्हाला यश मिळालं. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांनी चांगली भूमिका घेतली आणि न्याय देण्याचा आम्हाला प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळे पक्ष, राजकीय नेते सहभागी झाले, त्यांनी पाठिंबा दिला आणि त्यामुळं शासनाला निर्णय घ्यायला भाग पडलेला आहे. शासनाला माझी एवढीच विनंती आहे की जो आपण निर्णय घेतलेला आहे ते तातडीनं 18 तारखेपर्यंत त्याची कार्यवाही व्हावी, अन्यथा परत आम्हाला आंदोलनाला भाग पडू नये हीच आपल्या माध्यमातून विनंती. सर, जवळपास आझाद मैदानावरील आंदोलन मोडीच निघालं होतं, पण